नाशिक कुंभमेळ्यासाठी विकसित करण्यात आलेल्या कुंभदूत एआय प्लॅटफॉर्म अखेर लॉन्च. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते प्लॅटफॉर्मचं लोकार्पण. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या दुसऱ्या सभेत भटक्या कुत्र्यांच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं. भाजप नगरसेवक राजू मिसाळ यांच्याकडून आयुक्त आणि महापौरांना प्रतिकात्मक कुत्रा भेट. मंत्री नरहरी झिरवाळ कार्यालयात लाच घेणाऱ्या राजू ढेरिंगेला जामीन मंजूर. मुंबई सत्र न्यायालयातल्या एसीबीच्या विशेष कोर्टाने जामीन केला मंजूर. जळगाव जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्याच्या निर्णयाविरोधात अखिल भारतीय सरपंच परिषदेचं आंदोलन. गावाचा कारभार सरपंचाकडेच राहावा, अखिल भारतीय सरपंच परिषदेचं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. गोंदियाच्या देवरी तालुक्यातल्या दोबाटोला गावातले ग्रामस्थ आक्रमक. बिअर बार बंद करण्यासाठी ग्रामस्थांचा लढा 3 महिन्यांपासून सुरू होता. प्रशासनानं दुर्लक्ष केल्यानं संतप्त गावकऱ्यांकडून बारची तोडफोड. जालन्याच्या धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील बडीगुद्री गावाजवळ धावत्या कारने घेतला पेट. एसीमधून अचानक धूर निघाल्यानं प्रसंगावधान राखत प्रवाशांनी कारमधून काढला पळ. सुदैवाने घटनेत जीवितहानी नाही. बीड जिल्ह्यातल्या मांजरा धरणाची 86 कोटींपेक्षा अधिक पाणीपट्टी थकीत. 10 दिवसात थकबाकी भरा, अन्यथा पाणीपुरवठा बंद करण्याचा पाटबंधारे विभागाचा इशारा. बीड, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यांना मांजरा धरणातनं पाणीपुरवठा. नांदेडच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात आवक वाढल्यानं टोमॅटोच्या दरामध्ये घसरण. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण. उत्तर प्रदेशमधून शस्त्र तस्करी करणाऱ्या टोळीचा डाव नागपूर पोलिसांनी उधळला. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांकडून 4 जणांना अटक. 2 देशी पिस्तूल, 4 मॅगझिन, 34 जिवंत काडतुसं आरोपींकडून जप्त. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगकडे बिश्नोई गँगने मागितली 10 कोटींची खंडणी. कुख्यात गुंड हॅरी बॉक्सरने व्हॉइस नोट पाठवत केली खंडणीची मागणी. तर धमकी आलेला नंबर अमेरिकेचा असल्याची सूत्रांची माहिती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.